हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आजचा जो व्हिडिओ आहे आपला, हा व्हिडिओ तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. जसं की इनव्हॅलिड ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करताना दाखवत आहे, किंवा हॉल तिकीट नॉट जनरेटेड असेल, किंवा डबल फॉर्म मुळे पण भरपूर मुलांना हॉल तिकीटचा प्रॉब्लेम आलेला आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे, लागोपाठ तारखेला जर ग्राउंड आलेला असेल, जसं की 21-22 ला आलंय किंवा 23-24 ला आलेला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचंय, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओ मधून मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर समजा आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. आता आपला पहिला प्रश्न जो आहे याच्यामधला, की इनव्हॅलिड ऍप्लिकेशन नंबर का दाखवत असेल, तर इनव्हॅलिड ऍप्लिकेशन नंबर तेव्हाच दाखवत असेल जेव्हा त्या ठिकाणी तुम्ही जो टाकलेला क्रमांक आहे तो चुकीचा आहे, किंवा त्याच्यामधलं कुठलं ना कुठलं जे एक अंक जो आहे तो त्या ठिकाणी चुकलेला आहे, किंवा तुमची डेट ऑफ बर्थ तुम्ही चुकीची टाकताय. तर तुम्ही फॉर्म भरलेला असणार आहे, त्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी तुमच्याकडे तुमची डेट ऑफ बर्थ आणि अर्ज क्रमांक आहे, जशाच तसा टाकून बघा. आणि तरी होत नसेल तर तुम्हाला मी या ठिकाणी एक मोबाईल नंबर इथं देत आहे, त्या नंबरवर तुमचा फॉर्मची स्क्रीनशॉट किंवा पीडीएफ सेंड करा. तुम्हाला तुमचं हॉल तिकीट नक्कीच डाउनलोड करून मिळेल. तर तो नंबर आहे 8010904800. हा असणारा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला तुमच्या भरलेल्या फॉर्मची पीडीएफ किंवा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी जसं तुम्ही त्या नंबरवरून पाठवणार तर येणारच आहे, तर या नंबरवर पाठवा. नक्कीच तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून मिळेल. हे झालं इनव्हॅलिड ऍप्लिकेशन नंबर बाबत. आता दुसरा मुद्दा, की ज्या ठिकाणी समजा हॉल तिकीट नॉट जनरेटेड असं लिहित आहे, तसं आता तुम्हाला मी या ठिकाणी एका जणांचं दाखवून देतो तुमच्या समोर. इथं आपण पाहू की यांचं हॉल तिकीट पण जनरेट झालंय का नाही झालंय. तर बघा, या ठिकाणी इथं जे आहे ते तिन्ही हॉल तिकीट नॉट जनरेटेड असं या ठिकाणी लिहून आलेलं आहे. तर कारण का, कारण इथले हॉल तिकीट कदाचित त्यांचे जनरेट झालेले नाहीयेत, म्हणून या ठिकाणी काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि जर समजा असं झालं असेल, किंवा तुमच्या जिल्ह्यामधले सर्वांचे हॉल तिकीट आले, तुम्ही त्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे पण तुमचंच आलं नाही किंवा काही मित्रांचं आलं नाही, तर त्याच्यासाठी काय उपाय ते पण तुम्हाला मी दाखवतो. इथं बघा, महाराष्ट्र पोलिसांची police-recruitment.mahitit.org ही असणारी वेबसाईट आहे. याची लिंक मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकतो, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण टाकतो. तिथून तुम्ही ही असणारी वेबसाईट ओपन करा. ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल, आणि इथं ऑप्शन आहे मदत कक्ष हेल्पलाईन. तर या असणाऱ्या याच्यावर तुम्हाला टच करायचं आहे. तुमच्या समोर या ठिकाणी असा इंटरफेस ओपन होईल. इथं तुम्हाला एक मोबाईल नंबर दिलेला आहे, 022-61 डॅश वगैरे द्यायचा नाही, सरळ सरळ तुम्हाला हा नंबर असणारा लावायचा आहे, आणि त्यांना तुमच्या असणारी जी कंप्लेंट आहे, जी तक्रार आहे ती सांगायची. किंवा दुसरा उपाय आहे तुमच्या समोर, महाpolice-recruitment.support@mahitit.org या असणाऱ्या ईमेल आयडी वर तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थितपणे तुमचं जो तक्रार आहे ती असणारी त्या ठिकाणी लिहून पाठवायची आहे. ही पाठवल्यानंतर एवढी गॅरंटी आहे की 24 तासाच्या आतमध्ये तुमचं हॉल तिकीट नक्कीच तुम्हाला जनरेट झालेला असेल, जर त्या जिल्ह्यातले हॉल तिकीट जनरेट झाले असतील तर. पण जसं की काही जिल्ह्याचे हॉल तिकीट जनरेट झालेले नाहीत. कुठले कुठले जनरेट झाले नाहीत, सीपी मुंबई असेल, मुंबई कारागृह, पुणे कारागृह, छत्रपती संभाजीनगर रेल्वे, पुणे ग्रामीण, SRPF गट क्रमांक 17 चंद्रपूर, इथले कुणाचेच हॉल तिकीट जनरेट झालेले नाहीत. म्हणून या लोकांनी त्या ठिकाणी कुठेही काही करायची गरज नाही. जेव्हा सर्वांचे हॉल तिकीट जनरेट होतील या जिल्ह्याचे, तेव्हा तुमचे ऑटोमॅटिकली जनरेट होतील. आता शेवटचा मुद्दा, डबल फॉर्म मुळे हॉल तिकीट प्रॉब्लेम येतोय. हो, बऱ्याचशा मुलांनी माझ्या क्लासचेच मुलं सांगतात की आम्ही समजा नागपूरचा फॉर्म ठेवला होता आणि भंडाऱ्याचा कॅन्सल केला होता, तर आमचे त्या ठिकाणी भंडाऱ्याचा हॉल तिकीट आला आणि नागपूरचा हॉल तिकीट आलं नाही. काही लोकांचे दोन्ही हॉल तिकीट आलेत. तर अशा लोकांनी त्या ठिकाणी जर समजा असं काही झालं असेल तर या लोकांना पण एक सांगणं आहे की बाबा
तुम्ही दोन्ही ठिकाणी एक तर ग्राउंड देऊ नका. आणि जर समजा तुमचं नको त्या ठिकाणचं तुम्हाला हॉल तिकीट आलेलं असेल तर ऑलरेडी मी तुम्हाला इथला असणारा मदत कक्ष हेल्पलाईन नंबर दोन्ही दाखवलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला नक्कीच तुमचं असणारं त्या ठिकाणी सोल्युशन मिळेल. त्याचबरोबर लागोपाठ ग्राउंड जर आला असेल तर याच्यावर मेल करून ठेवा आणि त्या मेलची एक प्रिंट काढा. आणि जर समजा तुम्हाला पोहोचणं नाही झालं, शक्यतो त्या ठिकाणी होणार नाही असं, पण झालं तर एक त्या ठिकाणी मागच्या भरतीमध्ये बऱ्याच ठिकाणी घडलेलं सांगतोय की जे मुलं काही कारणास्तव ग्राउंडला दिलेल्या तारखेला उपस्थित राहू शकत नाहीत त्यांना या दिनांकानंतर शेवटचे 1-2 दिवस त्या ठिकाणी बोलवल्या जाते. म्हणून जर कदाचित तुम्हाला कुठलं ग्राउंड देता नाही आलं तरीही एवढी काही काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी परत एक वेळ संधी दिल्या, फक्त तुम्ही त्या ठिकाणी इथं जो ईमेल आयडी दिलाय या mahapolicerecruitment.support@mahaiti.org या असणार याच्यावर तुमचं असणारा तक्रार नोंदवून ठेवा की मी असा अमका ढमका जे तुमचं नाव आहे, या जिल्ह्याचा रहिवासी असून तुमचे जे अर्ज क्रमांक आहेत ते 2 अर्ज क्रमांक, त्यांचा जो शारीरिक चाचणीचा दिनांक आहे तो टाका. पहिला 20 ला असेल, दुसरा 21 ला असेल तर त्या ठिकाणी मी हे दोन्ही 20-21 ला असल्यामुळे 21च्या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी मला हे तारीख बदलून मिळावी अशा पद्धतीचा एक मेल पाठवा. आणि त्या ठिकाणी तो जो मेल पाठवलेला असेल त्या मेलचा एक असणारा प्रिंट स्क्रीनशॉट काढा. आणि ज्या वेळेस समजा तुम्हाला ग्राउंडवर जाणं नाही झालं तर तुम्हाला एक संधी नक्कीच दिल्या जाईल. आता हे सर्व सोल्युशन मी तुम्हाला सांगलेलं आहे. जर काही अडचण असेल तर तुम्हाला मी माझा व्हॉट्सअप नंबर ऑलरेडी इथं दाखवलेला होता, परत एक वेळ सांगतो तुमच्यासाठी. बघा 8010904800 या असणाऱ्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करायचंय. तुमच्या जे समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर. जाता जाता सोबतचा जो बेल आयकॉन आहे त्यालाही मारा आणि ते सबस्क्राईब बटन जर मारलं नसेल तर त्याच्यावर काही ना काही ठकून मारा वाटलं तर मग ते सबस्क्राईब झालं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद, टेक केअर.